शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंजेंटा या कंपनीच्या स्कोर या बुरशीनाशकाविषयी माहिती घेणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करते व त्याच्या वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. सिंजेंटा या कंपनीच्या स्कोर या बुरशीनाशकात आपल्याला डायफेनकोनाझोल हे 25% EC फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम सिस्टेमिक बुरशीनाशक आहे व याची जर का आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर हे बुरशीमधील स्टेरॉल सिंथेसिसला रोखत असते. त्याच्यामुळे बुरशीचा विकास हा थांबत असतो. त्याच्यामुळे बुरशींच्या वाढीच्या टप्प्यावरती परिणाम होतो व बुरशी ही मरण पावत असते. शेतकरी मित्रांनो, याची अचूक परिणामकारकता व याच्या नियंत्रणामुळे हे जगात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या ट्रायझोल गटातील बुरशीनाशक आहे. हे पिकांमध्ये संपूर्ण शोषले जाते व पिकात राहून हे पिकाला संरक्षण देत असते. पिकामधील सर्व प्रकारच्या बुरशींपासून आपल्याला संरक्षण त्या ठिकाणी स्कोर हे बुरशीनाशक देत असते. याचा वापर आपण प्रिव्हेंटिव्ह, क्युरेटिव्ह व इरॅडिकेटिव्ह अशा तिन्ही अवस्थेत याचा वापर करू शकतो. शेतकरी मित्रांनो, हे फवारणी केल्यावरती पिकात पटकन शोषले जाते व पाऊस आल्यावरती धुतले जात नाही. हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक असून विविध बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी स्कोर हे बुरशीनाशक देत असते. तसेच याचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो तर मिरची, कांदा, डाळिंब, द्राक्ष, टमॅटो अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण स्कोर या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. तसेच हे कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना आपल्याला नियंत्रण देत असते तर भुईमूग या पिकातील टिक्का व पानांवरील ठिपके, त्याच पद्धतीने कांदा या पिकातील जांभळा करपा व मिरची या पिकातील लीफ स्पॉट आणि फळकूज व डाळिंब या पिकातील कूज व द्राक्ष या पिकातील अँथ्रॅकनोज व पावडरी बुरशी अशा विविध बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला स्कोर हे चांगल्या पद्धतीने नियंत्रण देत असते. शेतकरी मित्रांनो, याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो तर याचे प्रमाण आपण प्रति लिटर पाण्यासाठी 0.5 ते 1 मिली प्रति लिटर पाण्यासाठी याचे प्रमाण आपण घेऊ शकतो. एकरी जर का आपण वापर करायचा झाला तर एकरी आपण 200 मिली याचा वापर करू शकतो. शेतकरी मित्रांनो, याचे फेमस कॉम्बिनेशन जर म्हटले तर कवच, जे की सिंजेंटा या कंपनीचे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे, त्याच्यासोबत घेतल्यास आपल्याला विविध प्रकारच्या बुरशींवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे मिळवता येते. तसेच शेतकरी मित्रांनो, याची जर का आपण रेनफास्टनेस बघितली तर रेनफास्टनेस ही 2 तासांची आहे. म्हणजे फवारणी केल्यावरती 2 तासांनी जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे देत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले सिस्टेमिक बुरशीनाशक आहे व याचा वापर आपण विविध बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी याचा वापर करू शकतो. तरी कंपनी लेवलच्या सल्ल्यानुसार जर का आपण वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला चांगले रिझल्ट हे मिळतील. शेतकरी मित्रांनो, आज आपण सिंजेंटा या कंपनीच्या स्कोर या बुरशीनाशकाविषयी माहिती घेतली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसंच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.